नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो राम राम. तर मी आत्ता आलो होतो एका मस्त अशा निसर्गाच्या ठिकाणी. इथं आहे ना वातावरण एवढं भारी झालं आहे ना, तुम्ही हे पाठीमागं बघू शकता कसं बघा, गवत वाऱ्याने असं हलतंय एकदम लय भारी. तर इथं एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. आता मी 2-3 तास झाले तिथे येऊन थांबलोय. लय भारी लोकेशन आहे. तुम्ही मागं बघा माझ्या, फक्त किती भारी मस्त मस्त असं लोकेशन आहे. लय भारी हवा चालली आहे बघा, हवेने गवत हलतंय. या इकडे डोंगर बघा किती मोठे आहे, या इकडे बघा सूर्य ढग. तर कसं आहे, असं निसर्गात आल्यावर लय भारी वाटत असतं नाही का. यायला पाहिजे असं कधी मध्ये निसर्गामध्ये, मला तर आवडतं बाबा. काय झालं, मी आलो होतो मित्रासोबत, आम्ही दोघं आलो होतो. आणि येताना आम्ही ना अर्धा डझन केळं आणले होते, चांगले मोठमोठे होते. त्यातले मित्रांनी 4 खाल्ले, मी 2च खाल्लेत. एवढे मोठमोठे, पण मित्रांनी 4 खाल्लेत, मी 2 खाल्लेत. तर मित्र मला म्हणतो इकडून काय 4 वेळा सांगतो 4 केळं खाल्लेलं. तर भारी वाटलं बरं का इथं निसर्गात येऊन. आता ॲक्च्युली हा ब्लॉग मला बनवायचा नव्हता, पण भारी वातावरण झालं आहे, त्याच्यामुळं मी पण असं जरा मूड फ्रेश झाला आहे म्हणून मी पण असं व्हिडिओ बनवायला घेतला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करा लाईक, शेअर पण करा. म्हणजे मला नका दाखवू कोणाला, तुम्ही हे निसर्ग दाखवा बाकीच्यांना. भारी आवडून तुम्हाला. मी काय करतो, समोरून कॅमेरा फिरवतो, तुम्हाला दिसन बघा. हे मी एक गवत तोडलं होतं, भारी दिसतंय ना. तर मित्रांनो थांबा, तुम्हाला मी डोंगर दाखवतो कसं आहे. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, सगळंच करा. हे बघा.